नमस्कार. आजच्या युट्यूब लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे संधिवात आणि किडनीचे आजार. सध्या किडनी फेल होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आपण बघितलं काही काळापूर्वी डायलिसिस सेंटर जी आहे ती शोधावी लागत होती, पण आजकाल अनेक ठिकाणी नवीन नवीन डायलिसिस सेंटर ओपन होत आहेत. कारण याचं कारण एवढेच लोक किडनी फेल्युअर मध्ये जात आहेत. खरं वास्तविक सामान्य माणसाला न परवडणारा हा आजार आहे. कारण एका डायलिसिसचा खर्च साधारण 4,000 रुपये आणि आठवड्याला 2 डायलिसिस मिनिमम कराव्याच लागतात. म्हणजे महिन्याला 8 डायलिसिस म्हणजे झाले 32,000 रुपये आणि औषधं मिळून 40 ते 50,000 रुपये खर्च करावा लागतो. आणि हा खर्च कधीपर्यंत करायचा असतो? तर जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत. याच्यामध्ये आणखीन एक ऑप्शन असा येतो की किडनी बाबा ट्रान्सप्लांट करायची, पण ती ट्रान्सप्लांट केल्यानंतर सूट होईल की नाही हा सगळ्यात मोठा पार्ट असतो. सूट झाल्यानंतर तो किती काळ चालेल हाही सगळ्यात मोठा पार्ट असतो. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याची किडनी तुमचं शरीर कधीच ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे तुम्हाला आयुष्यभर काय म्हणतो की काय इम्युनोसप्रेशन ड्रग किंवा तुमची प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधं घ्यावी लागतात. आणि कधी कधी त्याच्यातूनच नवीन आजार होऊन आणखीन प्रॉब्लेम क्रिएट होण्याची शक्यता असते. डायलिसिसच्या बाबतीत प्रॉब्लेम असा असतो की डायलिसिस करणारं जे मशीन आहे ते तुमच्या शरीरातली घाण साफ करताना तुमच्या शरीरातले प्रोटीन्स, विटॅमिन्स, सगळे तुम्हाला लागणारे न्यूट्रियंट्स हे सगळं साफ करत असते. आणि त्याच्यामुळे तो माणूस जो आहे तो वीक आणि वीक होत जात असतो. म्हणजे डायलिसिसला एवढा खर्च करून सुद्धा आरोग्य मात्र काही मिळत नाही. आणि मग प्रत्येक वेळेला म्हणजे जर का किडनी फेल्युअर झालेली असेल तर त्याला मग कारणं शोधली जातात. मग डायबिटीज असेल तर डायबिटीजमुळे किडनी बाबा फेल झाली, किंवा ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशरमुळे किडनी फेल झाली, किंवा संधिवातासारखा आजार असेल तर संधिवातामुळे किडनी फेल झाली. म्हणजे प्रत्येक वेळेला त्या आजाराला जबाबदार धरलं जातं. पण खरंच म्हणजे प्रत्येक वेळेला किडनी फेल व्हायला आजार कारणीभूत आहेत का, म्हणजे आपण औषधांचा जो काही अतिरेक करतोय किंवा चुकीच्या दिशेने कुठेतरी आपण जे काही चाललोय ते कारणीभूत आहे हे बघणं गरजेचं आहे. डायबिटीस मध्ये किडनी फेल होण्याची कारणं काय असतात किंवा ब्लड प्रेशर्स मध्ये किडनी फेल होण्याची कारणं काय असतात त्याच्यावर आपण युट्यूब म्हणजे व्हिडिओज आपले केलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता की नक्की म्हणजे डायबिटीस कारणीभूत आहे का औषधं कारणीभूत आहेत. तसंच या संधिवातामध्ये आपण बघणार आहोत की संधिवातामध्ये किडनी फेल होण्याची कारणं काय. पहिल्यांदा आपण बघणार आहोत की संधिवात म्हणजे नक्की काय, किती प्रकारचे साधारण संधिवात आहेत, त्याची उपाययोजना सध्या काय केली जाते, आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे, आणि त्याच्यातून किडनी फेल होण्याची नक्की कारणं काय, म्हणजे संधिवात हे कारण आहे का संधिवाताची औषधं हे कारण आहे, हे सुद्धा आपण बघणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. मायसेल्फ डॉक्टर विद्याधर गिरी आणि आपण बघताय मेडिसिन फ्री लाईफ बाय डॉक्टर गिरी. तर आजचा आपला विषय आहे आर्थरायटिस. बेसिकली आर्थरायटिस आणि किडनी फेल्युअर. तर पहिल्यांदा आर्थरायटिस म्हणजे काय किंवा म्हणजे संधिवात ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की आयुर्वेदाच्या संधिवात. आपल्या शरीराचे वेगवेगळे जे काही सांधे आहेत बरोबर नाही, ते बोटांचेही सांधे असतात, पायांच्या बोटांचेही सांधे असतात. ह्या सगळ्या सांध्यांमध्ये आयटिस, आयटिस म्हणजे काय, सूज येणं. आयटिसचा अर्थ होतो सूज येणं. म्हणजे ह्या सांध्यांमध्ये काही कारणाने सूज येणं बरोबर ना, तिथे पेन्स होणं. आता सूज आली की दुखणार आहे ते बरोबर ना, हे सूज येणं दुखणं या गोष्टीला काय म्हणतात आर्थरायटिस किंवा संधिवात. म्हणजे सांध्यांमध्ये जे काही त्रास होतात त्यामुळे त्याला संधिवात असं म्हणलं जातं. आता या संधिवाताची बेसिकली 5 मेजर कारण आहेत. म्हणजे अशी छोटी मोठी इतर अनेक कारण आहेत, पण मेजर जी काही कारण आहेत ती म्हणजे 5 आहेत. त्यातलं तुम्ही आपण बघितलं पहिलं तर ऑस्टिओ आर्थरायटिस बरोबर. साधारण 45 नंतर होणारा हा प्रकार आहे. आता याच्यामध्ये तुमची हाडं ठिसूळ होतात बरोबर. तुमची हाडं ठिसूळ झाल्यानंतर, हाडं ठिसूळ झाल्यामुळे काय होतं की तुमचे जे काही सांधे आहेत, मेनली मेजर सांधे जे आहेत त्याच्यावर तुमच्या शरीराचं पूर्णपणे वजन असतं, गुडघे असतील किंवा बाकी काही सांधे असतील, या सांध्यांमध्ये काय व्हायला लागतं, दुखणं यायला सुरुवात होते. कारण तुमची हाडं काय झालेली असतात, कमजोर झालेली असतात. आता हाडं काही तरुण माणसाची कमजोर होत नाही, त्यामुळे ती साधारण 45 नंतर, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर का याच्याकडे बघायचं झालं तर आयुर्वेद म्हणतो 40 नंतर वाताचा काळ चालू होतो. म्हणजे शरीरात ड्रायनेस येतो. आणि आपण बघितले की पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्याकडे काही रोजच्या जीवनातल्या सवयी होत्या. म्हणजे डोक्याला तेल लावलं की ते सगळ्या हातापायला लावून घ्यायचं. परंतु आता उलट झालेलं आहे, आपण तेलाचा वापर एकदम कमी करून टाकलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण साबणाचा वापर करतोय. साबण आणखीन ड्रायनेस आणतो. त्याच्यामध्ये आजकाल ते कोलेस्ट्रॉलची आणि तेलाची एवढी भीती दाखवली की नो ऑइल, झिरो ऑइल असलं काहीतरी प्रकार आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे लोक तेल पण खायला घाबरतात बरोबर ना, किंवा म्हणजे ऑइल कमीत कमी वापरायचं, हे जे काही नवीन प्रकार आलेले आहेत. आणि ह्याच्यामुळे आणखीन शरीरामध्ये तेलाचं प्रमाण कमी व्हायला लागतं, शरीरामध्ये ड्रायनेस यायला सुरुवात होते. आणि त्याच्यामधून काय होतं, हाडं
ठिसूळ होतात. परंतु हा ऑस्टिओआर्थरायटिसचा प्रकार आजकाल तरुणांमध्ये सुद्धा काही वेळेला बघायला मिळतो आणि ह्याला कारण जे असतं ते म्हणजे ऍसिडिटी असतं. कारण कसं असतं, तुम्ही आजकाल जे काही खाल्लं जर का ते शरीराला नको असेल, नियमाप्रमाणे कसं आहे की शरीर तुमच्या शरीराला जे चांगलं आहे तेच आत येऊ देणार आहे, नको असेल ते तो काय करणार आहे, जाळण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून तुमचा इथे जठराग्नी आहे किंवा ज्याला आपण उदरभरण नव्हे ज्याने जे यज्ञकर्म म्हणतो. परंतु आपण शरीराला न चालणाऱ्या गोष्टी किंवा म्हणजे मेडिसिन्स असतील किंवा म्हणजे समजा काही जेनेटिकली मॉडिफाईड फूड असेल किंवा नको असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण खात राहतो. शरीर त्याला जाळायचा प्रयत्न करतं, त्याच्यातून शरीरामध्ये ऍसिड तयार व्हायला सुरुवात होतं आणि ह्या ऍसिडमुळे शरीरामध्ये एकदा गरमी वाढली तर त्याच्यातून तुमची हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिस सारखा प्रकार आता तरुणांमध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे बघायला मिळतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. बरोबर, रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे नक्की काय, तर शरीरामध्ये कुठेतरी तुमचं जे काही अनेक केमिकल रिॲक्शन चालू असतात, बरोबर, म्हणजे शेवटी नॉर्मल केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द बॉडी इज द हेल्थ. म्हणजे तुमच्या शरीरातले सगळे ट्रस्ट नॉर्मल असतील तर तुम्ही हेल्दी असता. म्हणजे मग शरीरामध्ये अनेक केमिकल रिॲक्शन्स चालू आहेत आणि ह्या केमिकल रिॲक्शन्स कुठेतरी बिघडल्या तर त्याच्यातून काही टॉक्झिक केमिकलची निर्मिती व्हायला सुरुवात होते आणि ह्या टॉक्झिक केमिकलची निर्मिती झाली तर हे टॉक्झिक केमिकल्स काय करतात, मेनली तुमच्या हाताच्या बोटांचे जे छोटे छोटे जॉईंट्स असतात त्याच्यामध्ये काय करतात, ते केमिकल जाऊन बसायला सुरुवात करतात, तिथे हिट निर्माण करतात, तिथलं कार्टिलेज डॅमेज करतात आणि त्याच्यातून तुमच्या सांध्याला सूज यायला लागते, पेन्स व्हायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे शरीरामध्ये जे काही टॉक्झिक केमिकल्स निर्माण होतात आणि त्याच्यामुळे म्हणजे तुमच्या शरीराला जे काही म्हणजे सांध्यांना जी काही सूज येते, बेसिकली स्मॉल जॉईंट्स याच्यामध्ये पहिल्यांदा अफेक्ट होतात. तर त्याला रुमॅटिक आर्थरायटिस किंवा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आयुर्वेदामध्ये हे जे टॉक्झिक केमिकल्स निर्माण होतात त्याला आम असा शब्द दिलेला आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने त्याला आमवात असं म्हणलं जातं. बरोबर. दुसरं त्याच्यानंतरचं म्हणजे सोरॅटिक आर्थरायटिस. आता परत हा तसा बघायला गेलं तर रुमॅटॉइड सारखा प्रकार थोडासा म्हणलं तरी चालेल आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार करताना, कारण सोरायसिस का होतो, बरोबर. आता आपण बघतो की सोरायसिसला म्हणजे पूर्ण शरीरावर स्किनचे प्रॉब्लेम झालेले असतात, एक्स्ट्रा स्किन येत असते, खाज येत असते, आयुष्यभर न बरा होणारा आजार असतो, आयुष्यभर तो बरा होत नाही कारण त्याची ट्रीटमेंटच चुकीच्या दिशेने केली जाते. कारण वर तुमच्या म्हणजे खाज आलेली आहे, वर प्रॉब्लेम झाले म्हणून स्किनला नुसती औषधं लावून काही उपयोग होत नाही. आयुर्वेदाचं म्हणणं याच्याबद्दल असं आहे की तुमच्या शरीरामध्ये ऍसिडचं प्रमाण वाढायला लागलं, तुमच्या शरीरामध्ये किंवा शरीर तुमचं ऍसिडिक जर का व्हायला लागलं तर शरीर काय करू शकणार नाही, काम करू शकणार नाहीये. आता तुम्हीच विचार करा ना, सकाळी 6 वाजता तुम्ही 5 किलोमीटर चालून याल पण दुपारी 12 वाजता म्हणलं तर तुम्हाला ते शक्य होणार नाही. म्हणजे बाह्य वातावरण जर का किंवा बाह्य टेम्परेचर जर का वाढलं तर तुमची क्रयशक्ती काय होते, कमी होते. तसं शरीरामध्ये जर का ऍसिडिक ऍटमॉस्फिअर वाढायला लागलं तर शरीर काम करू शकणार नाही आणि मग अशा वेळेला शरीर काय करायला लागतं, हे ऍसिड बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. ते ऍसिड ज्या वेळेला स्किन वाटे बाहेर पडतं त्यावेळेला त्याच्यातून सोरायसिस सारखा आजार निर्माण होतो. आणि जर का हे आतमध्ये ऍसिड का निर्माण होतंय, शरीराची जी काही म्हणजे काय एकूण जी सिस्टीम आहे ती कुठे बिघडली ते बघून जर का रिपेअर केली तर नक्कीच सोरायसिस बरा करता येतो. परंतु ते न करता नुसतीच वरती मलम लावली जातात, टेम्पररी औषधं दिली जातात आणि मग तो म्हणजे म्हणतो ना की आजार आहे तो आयुष्यभर चालतो. जवळजवळ आपण बघतो की सोरायसिसचे पेशंट बरे होत नाहीत आणि त्याच्यानंतर जर का हे सोरायसिस म्हणजे परत शेवटी म्हणजे तुमच्या शरीरात निर्माण झालेले ऍसिड आहे आणि हे ऍसिड जर का सांध्यांमध्ये जाऊन बसायला लागलं तर त्याला सोरायटिक आर्थरायटिस असं म्हणलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर गाऊट. गाऊट म्हणजे शरीरामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढणं, याला गाऊट असं म्हणतात. बेसिकली आपण जर का बघितलं तुमचे जे पायाच्या ज्या अंगठ्याच्या बाजूला जे आहे किंवा म्हणजे हाताच्या अंगठ्याच्या बाजूला जर का सूज येते बऱ्याच जणांमध्ये तर हे युरिक ऍसिड वाढल्यामुळे असतं, बरोबर ना. शरीरामध्ये युरिक ऍसिड का वाढतं, तर बेसिकली शरीरामध्ये जे काही प्रोटीनच्या मेटाबॉलिझम रिॲक्शन होत असतात, म्हणजे मेटाबॉलिझमसाठी प्रोटीन वापरलं जात असतं, या प्रोटीनच्या रिॲक्शन्स मध्ये कुठेतरी जर का प्रॉब्लेम क्रिएट झाला किंवा कुठेतरी त्या रिॲक्शन्स बिघडल्या किंवा तुम्ही अति प्रमाणात प्रोटीन खायला सुरुवात केली शरीराच्या गरजेपेक्षा किंवा तुम्ही अॅनिमल प्रोटीन फार प्रमाणात खात असाल आणि हे अॅनिमल प्रोटीन जर का तुम्हाला व्यवस्थित पचवता आले नाहीत तर मात्र काय होते, त्याच्यातून युरिक ऍसिडची निर्मिती व्हायला सुरुवात होते.
इव्हन मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळेला काय होतं की शरीरामध्ये आपण ऍसिडिक ऍटमॉस्फिअर वाढवलेलं असतं, त्याच्यामुळे सुद्धा किडनी डॅमेज व्हायला लागलेली असते किंवा किडनीचं काम कमी झालेलं असतं आणि त्यामुळे जेवढ्या प्रमाणात युरिक ऍसिड तयार होते तेवढ्या प्रमाणात ते बाहेर टाकलं जात नाही आणि त्याच्यातून सुद्धा युरिक ऍसिडचं काय व्हायला लागतं, प्रमाण वाढायला लागतं आणि हे युरिक ऍसिडचं प्रमाण शरीरामध्ये वाढायला लागलं तर त्याच्यातून काय होतं, सर्व प्रकारच्या सांध्यांना दुखणं, थोडंसं फिवरिश होणं, मेनली मी सांगितलं की हाताच्या अंगठ्यांच्या किंवा पायाच्या मोठ्या टोच्या इथे म्हणजे अंगठ्याच्या इथे एक गाठ येते, बरोबर ना, हे सोरायसिस म्हणजे युरिक ऍसिड वाढल्याचं लक्षण आहे आणि मेनली जॉईंट पेन वगैरे असतात. तर जोपर्यंत तुम्ही म्हणजे म्हणतो ना की बऱ्याच वेळेला त्याच्यासाठी औषधांचा नंतर आपण विचार करू पाहिजे, पण हे युरिक ऍसिड का वाढतंय याचा जर का विचार करून जर का त्याचा प्रॉपर जर का ट्रीटमेंट केली तर नक्कीच त्याच्यापासून आपल्याला दूर होता येतं. आणि दुसरं म्हणजे लुपस. लुपस याला म्हणजे तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती जर का तुमच्या विरोधात काम करायला लागली, दॅट इज कॉल्ड ऑटो इम्युन डिसीज. आजकाल हे प्रकार फार वाढायला लागलेले आहेत, म्हणजे तुमचीच प्रतिकार शक्ती तुमच्या विरोधात काम करायला लागलेली आहे आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे म्हणजे टाईप 1 डायबिटीज असेल किंवा ओबेसिटी असेल किंवा अनेक प्रकारचे आजार जे आहेत त्या ऑटो इम्युन डिसीजच्या कॅटेगरीमध्ये आजकाल टाकले जात आहेत. म्हणजे आता बघा की आयुर्वेद असं म्हणतं की निसर्ग जसा आहे म्हणजे तुम्ही आणि निसर्ग एका पातळीवर असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आजार नसतात. तुम्ही आणि निसर्गामध्ये जेवढा फरक पडायला लागेल तेवढं काय होतं, आजाराचं प्रमाण वाढायला लागतं, कारण शरीरामध्ये इम्बॅलन्स व्हायला लागतो आणि तुम्ही ज्या वेळेला निसर्गाच्या विरोधात वागायला लागाल त्यावेळेला निसर्ग तुमच्या विरोधात वागायला लागतो, म्हणजे तुमचीच प्रतिकारशक्ती तुमच्या विरोधात वागायला लागते आणि त्याच्यातून काय होतं, लुपस सारखा म्हणजे म्हणतो ना की ऑटोइम्युन डिसीज सारखा आजार क्रिएट होतो. ऑटोइम्युन डिसीज मध्ये परत म्हणजे म्हणतो की काही टॉक्सिक केमिकल निर्माण होतात जी तुमच्या सांध्यांमध्ये जाऊन बसतात आणि ती सांध्यांमध्ये जाऊन बसल्यानंतर काय व्हायला लागतं, पेन्स व्हायला लागतात. दॅट इज ऑल्सो कॉल्ड म्हणजे आर्थरायटिस किंवा संधिवात, बरोबर. तर अशा मेजर 5 प्रकारचे आहेत. तर याच्यासाठी नेमकी ट्रीटमेंट काय केली जाते, मी जसं बघता बोलता बोलता काय म्हणतो आपण की आयुर्वेदाचा व्ह्यू काय तो प्रत्येक वेळेला मी सांगितलेला आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला शरीरामध्ये टॉक्सिक केमिकल्स निर्माण होणं किंवा शरीरात म्हणजे म्हणतो ना वयोमानाप्रमाणे किंवा शरीरामध्ये हीट वाढल्यामुळे शरीराची हाडं ठिसूळ होणं किंवा हे शरीराच्या रिॲक्शन बिघडल्यामुळे युरिक ऍसिड सारखी निर्मिती होणं, ही बेसिकली याची कारण असतात. परंतु जर का ह्याला मेडिकेशनच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर बरोबर ना की आपण याच्यामध्ये बघाल तर फिजिकल एक्झरसाइज म्हणजे ऑस्टिओ आर्थरायटिस मध्ये बघाल तर तुम्ही फिजिकल एक्झरसाइज करायला सांगितली जाते, वेट लॉस करायला सांगितलं जातं, आईस पॅक्स लावायला सांगितलं जातं. बेसिकली आता तुम्ही बघा की ऑलरेडी तुमची हाडं ठिसूळ झालेली आहेत आणि तिथे तुम्ही आणखीन थंडावा आणला तर काय फायदा होणार आहे त्याचा, बरोबर आहे की नाही. त्यापेक्षा ही हाडं ठिसूळ का झालेली आहे, शरीरामध्ये वात का निर्माण झालेला आहे याचा जर का विचार केला तर नुसती फिजिकल एक्झरसाइज, ऑलरेडी तुमची हाडं ठिसूळ झालेली आहेत म्हणजे हाडं ठिसूळ झाली म्हणजे कॅल्शियमची कुठेतरी डेफिशियन्सी झालेली असते, मग तुमच्या मसल्सच्या वर्किंगला सुद्धा कॅल्शियम लागणार आहे, मग तिथे उलट मसल्स वीक होत जाणार आहेत आणखीन त्याच्यामुळे. आणि वेट लॉस वगैरे म्हणजे म्हणतो ना की ज्या वेळेला तुमचं मसल्स वीक व्हायला लागतं त्याला सपोर्टिव्ह म्हणून फॅट्स वाढलेले असतात, तर वेट लॉस होईल कसं, त्याच्यापेक्षा तुम्ही मसल स्ट्रॉंग करण्याचं किंवा शरीरामध्ये जो काही ड्रायनेस आलाय तो कमी करण्याचं काम करायला पाहिजे, पण तसं काही केलं जात नाही. जर का मेडिकेशनच्या बाबतीत बघायला गेलं तर नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग म्हणताना पहिल्यांदा म्हणायचं की नॉन स्टेरॉइडल, पण नंतर नंतर लक्षात येतं की नॉन स्टेरॉइडल ड्रग काही म्हणजे पहिल्यांदा पेन किलर म्हणून काम करतात ती आणि नंतर मात्र काय करतात ती काम करत नाहीत. आणि जर का त्यानंतर जर का ती काम करत नसतील तर मात्र मग प्रॉब्लेमॅटिक काय व्हायला लागतं की स्टेरॉइड द्यायची पाळी येते आणि शेवटी जर का तुम्ही इथे बघाल तर नॉर्कोटिक ड्रग, बरोबर ना, म्हणजे नंतर नंतर तर तुमचे पेन्स एवढे वाढलेले असतात, ना स्टेरॉइड काम करत, ना पेन किलर काम करत, ना काही काम करत. आणि मग नॉर्कोटिक ड्रग्स म्हणजे काय, म्हणजे आपण जर का अंमली पदार्थ मराठीमध्ये त्याला म्हणायला गेलं म्हणजे तुमचं काय करतात, ब्रेन काय करून टाकतात, बधीर करून टाकायचा आणि तुम्हाला पेनची जाणीव होऊ द्यायची नाही. आणि शेवटी जर का आपण बघितलं द ऑर्थोस्कोपी किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सारख्या गोष्टी केल्या जातात. आणि थेरापीज मध्ये जर का बघितलं तर हायड्रोथेरापी, परत आयुर्वेदाचा भाग आला, स्ट्रेचिंग योगाचा भाग आला, बरोबर ना. फिजिकल थेरापी जर का तुम्ही बघितल्या तर आयुर्वेदामध्ये परत या सगळ्या फिजिकल थेरापी सांगितल्या आहेत आणि ॲक्युपंक्चर आलेलं आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेवटी परत आयुर्वेदाशी रिलेटेड येतात. तर
म्हणजे म्हणतो ना की अर्धवट हे अर्धवट ते करण्यापेक्षा आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे याच्याप्रमाणे जर का केलं, कारण तुम्ही नुसतंच जर का वजन कमी करा आणि आईस पॅक लावा आणि हे करत राहिलं आणि जर का नॉन स्टेरॉइड म्हणजे म्हणतो ना की पेन किलर जर का नुसतेच तुम्ही देत राहिले त्याच्यातून स्टेरॉइडवर आणि स्टेरॉइड पण काम करत नाही म्हटल्यानंतर अंमली पदार्थासारखे जर का ड्रग्स तुम्ही द्यायला सुरुवात केली तर तुमच्या शरीराची काय हालत होणार आहे याचा तुम्हीच विचार करायला पाहिजे. त्यानंतर रुमॅटिड ऑर्थरायटिस मध्ये मी सांगितलं की शरीरामध्ये खरं असे कुठेतरी टॉक्सिक केमिकलची निर्मिती झालेली असते असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. बरोबर, तर हे टॉक्सिक केमिकल एक्झॅक्टली का निर्माण होत आहे, शरीराचं मेकॅनिझम कुठे बिघडलंय हे बघून जर का त्या टॉक्सिक केमिकलची निर्मितीच जर का थांबवली तर तुम्हाला काय करता येतं, या आजारातून काय म्हणजे म्हणतो ना की मुक्ती मिळवता येते. परंतु तसं काही केलं जात नाही आणि नुसतीच पेन किलर्स किंवा म्हणजे स्टेरॉइड्स दिले जातात आणि त्याच्यामुळे म्हणतात ट्रीटमेंट कॅन हेल्प, म्हणजे प्रायमरी लेवलला तुम्ही पेन किलर्स वगैरे दिली किंवा पेन किलर नाही काम करतात, स्टेरॉइड दिली तर ट्रीटमेंट येईल, पण कंडिशन कांट बी क्युअर, कारण तुम्ही मूळ कारण न शोधता नुसताच जर का उपाय करायचा प्रयत्न केला तर काही त्याचा उपयोग होत नाही. बरोबर. त्याच्यानंतर टेस्ट मध्ये त्यांनी दिलेलं आहे की म्हणजे जनरली रुमॅटिड ऑर्थरायटिस हा सिम्पटम्स वरूनच ओळखायला लागतो. बऱ्याच वेळेला असं काही कन्फर्मेटिव्ह टेस्ट त्याच्या बाबतीत कुठलीही नाहीये, परंतु मग जॉईंट्स बाबा विरघळायला लागलेले आहेत का, काय झालेत का ते बघण्यासाठी इमेजिंग वगैरे म्हणजे काय एक्सरे वगैरे करायला लागतो. बरोबर ना. आणि इट कॅन बी लास्ट फॉर इयर्स ऑर द लाईफ लॉंग, म्हणजे त्यामुळे बऱ्याच जणांच्या बाबतीत हा लाईफ लॉंग राहतो. म्हणजे बेसिकली प्रॉब्लेम असतो शरीरामध्ये टॉक्सिक केमिकल निर्माण होण्याचा, त्या टॉक्सिक केमिकलवर आपण काही काम करत नाही आणि नुसते पेन किलर स्टेरॉइड देऊन उलट आणखीन प्रॉब्लेम वाढवतो, म्हणजे शरीरामध्ये आणखीन ऍसिड क्रिएट करायला सुरुवात करतो आणि त्याच्यातून आपण किडनी फेल्युअर कडे जात असतो. त्यानंतर लुपस मी तुम्हाला सांगितलं, लुपसच्या बाबतीत पण परत तेच आहे की तुमच्या शरीरामध्ये तुमचीच प्रतिकारशक्ती तुमच्या विरोधात ज्या वेळेला काम करते त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये काय असतं, टॉक्सिक केमिकलची निर्मिती व्हायला लागलेली असते आणि म्हणतो ना की जर का आजाराचं कारणच न शोधता तुम्ही नुसतेच पेन किलर दिले तर कंडिशन कांट बी क्युअर्ड, कुठलाच आजार तुम्हाला बरा करता येणार नाही. आणि त्याच्यामुळे आपण बघितलंय की आता म्हणजे आजकाल कुठलाच आजार बरा व्हायला तयार नाही, ना डायबेटीस बरा होत ना म्हणजे हार्ट काय म्हणतो की हार्ट सारखे प्रॉब्लेम असतील, हायपरटेन्शनचा आजार बरा होत, थायरॉइड बरा होत, संधिवात बरा होत, सोरायसिस सारखा आजार बरा होत नाही. इव्हन साधे पेन सुद्धा आजकाल तो आपल्याला कमी करता येत नाही. पहिल्यांदा तुमचा गुडघा दुखत असेल तर पेन किलर घेतली जातात, नंतर मग तो गुडघा खराब होऊन जातो, मग गुडघा बदलायची पाळी येते. म्हणजे आपण कुठलाच आजार बरा करायला तयार नाहीये किंवा म्हणजे म्हणतो ना की चुकीच्या पद्धतीने आपण जातोय त्यामुळे होत नाही. त्यामुळे आयुर्वेदाचं प्रत्येक वेळेला काय म्हणणं आहे हे बघणं फार महत्वाचं असं. त्याच्यानंतर परत क्रॉनिक कान बी लास्ट फॉर द इयर अँड लाईफ लॉंग, बरोबर ना. हे मी काय म्हणतो की नेटवर जे त्याची माहिती आहे त्याचे मुद्दाम स्क्रीनशॉट्स काढलेत, म्हणजे आता सध्या काय म्हणणं आहे म्हणजे म्हणतो ना की मेडिकल लाईनचं ते तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये. त्याच्यानंतर गाऊटच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर म्हणजे मेडिकल प्रोफेशनलने आता शेवटी सगळेच आजार हे मेडिकल प्रोफेशनल ठीक करायचे असतात, त्यामध्ये वेगळं काय रिक्वायर्ड मेडिकल डायग्नोसिस आणि कांट लास्ट फॉर इयर्स ऑर द लाईफ लॉंग, बरोबर ना. म्हणजे जर का तुम्ही मूळ बाबा प्रोटीनचा प्रॉब्लेम कुठे झालेला आहे, प्रोटीनचं प्रचन कुठं बिघडलेलं आहे हे न बघता नुसतीच जर का तुम्ही पेन किलर्स आणि हे द्यायला सुरुवात केली तर त्याच्यातून फार काही साध्य होत नाही, बरोबर ना. सोरायटिक आर्थरायटिस आपण सोरायसिस बघितलं, सगळ्या अंगाला आलेलं असतं. बरोबर. आता हे येतं कशामुळे, तर आयुर्वेदाचं म्हणणं असं आहे की तुमच्या शरीरामध्ये जर का एक्सेस म्हणजे ऍसिड क्रिएट व्हायला लागलं तर ते स्किन वाटे बाहेर पडायला लागतं, तर त्या ऍसिडची निर्मिती बंद करायला पाहिजे. आणि हे ऍसिड जर का तुमच्या सांध्यांमध्ये जाऊन बसायला सुरुवात झाली तर त्याच्यातून काय होतं, तुम्हाला सोरायटिक आर्थरायटिस असं त्याला म्हणलं जातं. परत कंडिशन कांट बी क्युअर्ड आणि लास्ट फॉर द लाईफ लॉंग हे सगळ्याच बाबतीमध्ये आहे, कारण तुम्हाला मूळ कारण शोधत नसता तुम्ही ट्रीटमेंट करत असाल तर सगळा प्रॉब्लेम होतो. आणि मग उपाय म्हणून काय दिलं जातं, नुसतं पेन किलर्स आणि नंतर पेन किलर काम न करतात म्हणजे स्टेरॉइड्स, कधी कधी अँटीबायोटिक्स, बरोबर ना. त्याच्यानंतर मग फूड सप्लिमेंटरी ड्रग म्हणजे कॅल्शियम आलं, बी कॉम्प्लेक्स आलं, हे सगळं सपोर्टिव्ह म्हणून आपलं दिलं जातं, बरोबर ना. आणि मग सगळंच काय होतं, त्याच्यातून औषधांचा एवढा अतिरेक होतो की शरीरामध्ये उलट ऍसिड लेवल वाढल्यामुळे हे सगळे आजार होत असतात आणि आपण आणखीन ऍसिड वाढवून घ्यायचं याच्यामध्ये काम करत असतो आणि त्याच्यातून आजार काय होतो, वाढत जातो. आणि पेन किलर म्हणजे म्हणतो किडनी फेल्युअर व्हायची 3 मुख्य कारणं बघितली, डायबिटीज, हायपरटेन्शन आणि म्हणजे ब्लड प्रेशर आणि पेन किलर्स, बरोबर ना. ऍक्च्युअली डायबिटीस आहे का डायबिटीसची औषध आहेत याच्याबद्दल मी अनेक वेळा बोललेलो आहे, हायपरटेन्शनच्या बाबतीमध्ये पण बोललेलो आहे.
आणि पेन किलरमुळे होतं हे तर आता मान्यच केलेलं आहे सगळ्यांनी, बरोबर ना? आता ही पेन किलर, कुठलंही पेन किलर खाल्ल्यानंतर कसं होतं की तुमचं ऍसिड पहिल्यांदा वाढतं. कारण कसं असतं की कुठलंही पेन किलर आहे त्याला शरीर काय म्हणतं, विष मानतं. कुठल्याही पेन किलरला शरीर घ्यायला तयार होत, इव्हन कुठल्याही गोळीला शरीर घ्यायला तयार होत नाही. त्यामुळे तुम्ही कुठलीही गोळी खाल्ली, आणि हे 2008 साली सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, जेनेटिक मॅगझिन मध्ये ऑलरेडी तो रिसर्च आलेला आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही केमिकल गोळी खाल्ली तर शरीर त्याला विष मानतं आणि त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे तुम्ही कुठलीही पेन किलर खाल्ल्यानंतर काय होतं, तुमची ऍसिडिटी वाढायला सुरुवात होते. आणि मग ही रोजच्या रोज जर का तुम्ही पेन किलर खात असाल तर त्याच्यातून काय होते, ऍसिडिटी वाढायला सुरुवात होते. आणि मग हे ऍसिड, बरोबर, म्हणजे नॉर्मल कसं असतं तुमचं, हे ऍसिड ज्यावेळेला इथे जातं त्यावेळेला लिव्हर मधून आलेलं पित्त जे आहे गॉल ब्लॅडर कडून, त्यांनी त्याला न्यूट्रल करून तो न्यूट्रल कंटेंट काय असतो, पुढे जात असतो. परंतु तुमच्या रोजच्या रोज ऍसिड वाढायला लागल्यानंतर त्याला न्यूट्रल करणं काही शक्य होत नाही. आणि मग हे ऍसिड जर का तुमच्या शरीरामध्ये पचायला सुरुवात झाली, बरोबर ना, तर त्याच्यातून काय होतात की शरीरामध्ये ऍसिड वाढायला लागतं आणि तुमचा संधिवात हा त्याच्यामुळेच झालेला आजार आहे. त्यामुळे पेन किलर खाऊन टेम्पररी जरी तुमचे पेन्स कमी झाले तरी हे पेन किलर तुमचा संधिवात पण वाढवायला कारणीभूत होणार आहे. आणि हेच पेन किलर काय होणार आहेत, म्हणजे त्यांनी शरीरामध्ये ऍसिड वाढलं, शेवटी ते ऍसिड बाहेर कशातून पडणार आहे, एक्सेस ऍसिड स्किन वाटे बाहेर पडलं तर सोरायसिस सारखा आजार होईल. एक्सेस ऍसिड जर का सांध्यांमध्ये साठून राहिलं तर संधिवातासारखे प्रॉब्लेम होतील, जॉईंट डॅमेज होऊन जातील, मग तुम्हाला जॉईंट बदलण्याची पाळी येईल. आणि हेच ऍसिड ज्या वेळेला किडनीमधून बाहेर पडायला सुरुवात होईल त्यावेळेला ते किडनीला काय करतं, डॅमेज करतं. इव्हन हे ऍसिड शरीरामध्ये वाढायला लागल्यानंतर शरीर कामच करू शकणार नाही. आणि मग अशा वेळेला काय करतं, हाडांमधलं कॅल्शियम खेचलं जातं, हाडं टिसू व्हायला सुरुवात होते. त्यानंतर ह्या ऍसिडमुळे तुमच्या पचनाचे सगळे प्रॉब्लेम होतात. कारण तुमचे पचन जे आहे ते पोटामध्ये असलेले अनेक प्रकारचे जे काही बॅक्टेरिया आहेत, बरोबर ना, ते करत असतात. पण हे ऍसिड ज्या वेळेला पुढे जायला लागतं त्यावेळेला हे सगळं पचवणारे जे बॅक्टेरिया असतात, बी कॉम्प्लेक्स पचवणारे असतात, B12 तयार करणारे बॅक्टेरिया असतात, कॅल्शियम पचवणारे बॅक्टेरिया असतात, हे सगळे बॅक्टेरिया जे आहेत ते काय होतात, म्हणजे जळून जायला, काही इनॅक्टिव्ह व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे मग बी कॉम्प्लेक्सची डेफिशियन्सी, व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी, पोटॅशियमच्या डेफिशियन्सी मधून ब्लड प्रेशर, कारण पोटॅशियम कमी झालं तर सोडियम वाढणार आहे आणि सोडियम वाढलं तर ब्लड प्रेशर वाढणार आहे. आपण सोडियम म्हणजे आपण म्हणतो एखाद्याचं ब्लड प्रेशर वाढलं की मीठ कमी खा, अरे मीठ कमी का, कारण त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड आहे, बरोबर आहे. पण सोडियम कडे बघण्यापेक्षा पोटॅशियम का कमी होत आहे बघ, कारण सोडियम आणि पोटॅशियमची जोडी आहे. त्यामुळे पोटॅशियम वाढवलं तर तुमचं सोडियम आपोआप कमी होणार आहे. परंतु तुम्ही काय केलेलं असतं, म्हणजे ऍसिड वाढून पोटामध्ये काय केलेलं असतं, ऑलरेडी हे सगळं पचनाचं प्रॉब्लेम करून टाकलेले असतात. आणि वरून काय करता तुम्ही, बी कॉम्प्लेक्स आणि याच्या त्याच्या गोळ्या घेतात. आता खरं असेल की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे न्यूट्रिएंट जे आहेत हे रोज लागणार आहेत तुम्हाला. आणि मग रोज तुम्ही गोळ्या खात राहणार आणि मग तुम्ही जेवणार कशाला, बरोबर की नाही? म्हणजे मग तुम्ही जेवणामधून काय मिळतं, म्हणजे सगळ्या गोष्टी काय करतात, हळूहळू तुम्हाला गोळ्यांवर डिपेंड केलं जातं. आणि मग तुमच्या, आणि मग म्हणतात की आता बाबा तुम्हाला किडनी फेल व्हायला लागली, आता प्रोटीन बंद करून टाका, डायबिटीज झाले तर कार्बोहायड्रेट बंद करून टाका, हार्टचे प्रॉब्लेम झाले तर तुम्हाला म्हणजे तेलाचे, म्हणजे फॅट्स बंद करून टाका. आपल्याला तीनच मेन माहिती आहे की म्हणजे काय म्हणतो की कार्बोहायड्रेट, लिपिड्स किंवा फॅट्स आणि प्रोटीन, बरोबर. आणि हे तिन्ही बंद करायचे, मग खायचं काय, तर नुसत्याच गोळ्या खा म्हणून सांगितलं जातं. आम्ही बघतो अनेक प्रकारच्या गोळ्या चालू असतात, 15-15, 20-20 प्रकारच्या गोळ्या असतात, काहीच आराम नसतो, पेन्स व्हायचे ते होतच असतात, किडनी फेल्युअरला चाललेली असते, क्रिएटिन लेवल वाढायला लागलेली असते. म्हणजे म्हणतो ना, कधी कधी काय जण तर डायलिसिस आलेलं असं आयुष्य फार बेकार होऊन जातं. म्हणजे ना खायची सोय असते, ना शरीरातली घाण बाहेर पडते. जे या कंडिशन मध्ये जातात ते आपल्याला कळतं. त्याच्यामुळे म्हणतो ना की किडनी फेल होईपर्यंत थांबण्यापेक्षा जर का आपण एखादा आजार म्हणजे झालेला आहे आपल्याला, आणि जर का आपण औषध खातोय तर हे आजार, म्हणजे औषध जे आहे ते टेम्पररी माझी दुखणी कमी करणार आहे का बाबा भविष्यात मला हा आजार बरं करण्यासाठी काम करतायत, हे पण आपण विचार करायला पाहिजे. जर का ती टेम्पररी दुखणी कमी करत असतात तर आजार वाढत जाणार आहे. कारण तुम्हीच बघताय, पेन किलर आज जी खाणार त्याच्यापेक्षा जास्ती पॉवरची जर का खावी लागत असेल, किंवा डायबिटीसची गोळी आज एका गोळीने कंट्रोल होत असेल, उद्या 4 गोळ्या लागत असतील, किंवा ब्लड प्रेशर मध्ये आज एका गोळीने कंट्रोल असेल, उद्या 4 गोळ्या लागत असतील, तर कुठेतरी आजार वाढत चाललाय. आणि हा आजार तुम्हाला अनेक तुमच्या बॉडीचे काय म्हणतो सिस्टीम्स डॅमेज करून टाकणार आहे आणि तुम्हाला आयसीयू पर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही आजारामध्ये कुठलंही औषध खाताना ही औषध मी आजार बरं करण्यासाठी खातोय का टेम्पररी बॅलन्सिंग साठी खातोय, हा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर स्टेरॉइड वर माणूस पितो, तो स्टेरॉइड बद्दल आपण, स्टेरॉइड आणि त्याचे दुष्परिणाम ह्याच्याबद्दल आपला ऑलरेडी आपला एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. पण शॉर्ट मध्ये बघायचं झालं तर हेअर लॉस होतो,
मूड स्विंग्स होतात, म्हणजे तुमच्या ब्रेनवर त्याचा परिणाम होत असतो. त्याच्यानंतर मेनली इन्फर्टिलिटी सारखे म्हणजे तुमचे किंवा इम्पोर्टन्सी सारखे प्रॉब्लेम म्हणजे म्हणतो ना की नपुसकता, त्यानंतर इन्फर्टिलिटी, या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे सेक्शुअल जो एक आनंद आहे जीवनाचा तो सुद्धा तुम्हाला घेता येत नाही. आणि त्याच्यातून सेक्स हॉर्मोन बिघडल्यामुळे पुरुषांमध्ये काय म्हणतो ब्रेस्ट येण्यासारखे प्रॉब्लेम, गायनॅकोमॅस्टिया ज्याला म्हणतात ते सारखे होऊ शकतात. लिव्हर डॅमेज होतं. तुमच्या शरीराचं केमिकल फॅक्टरी ती आहे. आणि हेल्थचं डेफिनेशन काय, म्हणजे तुमच्या शरीरातले सगळे रस नॉर्मल असतील किंवा बॅलन्स असतील तर तुम्ही हेल्दी आहात. आणि लिव्हर हे बॅलन्स ठेवण्याचं काम करत असतो. आणि लिव्हरच जर का तुम्ही डॅमेज करून टाकलं तर शरीरातले सगळे रस इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होतात. आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे आजार, अनेक ऑर्गन फेल्युअर मध्ये तुम्ही जाता. आणि म्हणजे म्हणतो ना की आयुष्यभराची कमाई जी आहे ती सगळी त्याच्या आजारांमध्ये घालून बसता. त्याच्यानंतर हार्ट प्रॉब्लेम वाढायला लागतात, चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होते. त्यानंतर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय होतं तुमचं हार्ट टिश्यू व्हायला लागतात. या सगळ्या गोष्टी काय होतात स्टेरॉइडनी होत असतात. स्टेरॉइडच्या दुष्परिणामांबद्दल किंवा पेन किलरच्या दुष्परिणामांबद्दल अनेक गोष्टी म्हणजे आहेत. आणि हे सगळं व्हायला लागल्यानंतर त्यातून तुम्ही किडनी फेल्युअर सारख्या ठिकाणी जाता. त्याच्यामुळे ऑलवेज यूज आयुर्वेदा, बरोबर ना. कारण आज आपण बघतोय की अनेक आजारांमध्ये जर का कंडिशन अशी होत असेल, माणसं जर का किडनी फेल्युअर कडे किंवा म्हणजे म्हणतो की इतर समजा ऑर्गन फेल्युअर कडे जात असतील, लिव्हर म्हणजे फॅटी लिव्हर होते, किडनी फेल्युअर जाते, हार्ट प्रॉब्लेम होत आहेत, अटॅक येतोय, डोळे जात आहेत, पाय कापावं लागतोय, असे जर का प्रॉब्लेम होत असेल तर कुठेतरी चुकीच्या दिशेने जातोय. त्याच्यामुळे ऑलवेज यूज आयुर्वेदा. कारण आतापर्यंत आपण आयुर्वेदाने बॅलन्स होत आलो होतं. आणि ह्या गोष्टी आपण कधी ऐकल्याही नव्हत्या. म्हणजे आपले पूर्वज आयुर्वेदाने बॅलन्स होत होते. आणि काय होत होतं की त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम नव्हते, बरोबर ना. खरं असे 1930 साली, बरोबर ना, त्याच्यासाठी खास म्हणजे एक कमिशन नेमलं गेलं. चोपडा म्हणून त्याच्यावर होते. बरोबर ना, की बाबा लोक म्हणजे आयुर्वेदिक औषधं घेऊन किंवा घरगुती औषधं घेऊन बरी होत आहेत, तर त्यांना इंग्लिश औषधांकडे कसं टर्न करायचं याच्यासाठी ते सगळं होतं. मग आयुर्वेदिक औषधांना काय म्हणतो की नाही नाही ही काही कामाची नाही आहे, जादूटून आहे, असं तसं ठरवलं गेलं. आणि त्याच्यातून इंग्रजी औषधांचा वापर वाढवत नेला. आणि आज आपण बघतोय की इंग्रजी औषधांचा वापर वाढवत नेऊन आपण आरोग्याकडे जातोय का अनारोग्याकडे जातोय हे आपल्याला दिसतच आहे, बरोबर. म्हणजे या गोष्टी आपोआप झालेल्या नाही आहेत. या गोष्टी म्हणजे औषधांचा जो अतिरेक आहे तो आपोआप झालेला नाही, तर तो पर्पजली केला गेलेला आहे. तर आयुर्वेदामध्ये संधिवातासाठी काय सांगितलं, आता बघा तुमचे जॉईंट ठिसूळ झालेले असतील तर मी तुम्हाला सांगितलं पूर्वीची जी काही पद्धत होती, डोक्याला तेल लावायचं, अंगाला तेल लावायचं, ते म्हणजे स्नेहन केल्याने किंवा शरीरामध्ये तेलाचा जर का म्हणजे तुम्ही मुरवलं, त्याच्यातून शरीरामधला वात कमी होतो, स्निग्धता वाढते. आणि जर का शरीराचा वात कमी झाला, स्निग्धता वाढली, तर त्याच्यातून काय होतं तुमच्या जॉईंटला म्हणजे ताकद मिळायला लागते, तुमची हाडं मजबूत व्हायला लागतात, तुमचे मसल्स मजबूत व्हायला लागतात. आणि असं झालं तर हाडांचा ठिसूळपणा निघून जाईल. आणि हाडांचा ठिसूळपणा कमी झाला, तुमची जॉईंट्स मजबूत होतील, आरोग्य चांगलं राहील. आणि तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिसचा प्रॉब्लेम सुद्धा काय होईल त्यातून सॉल्व्ह होऊ शकेल, बरोबर ना. त्याच्यानंतर श्वेदन हा एक प्रकार आयुर्वेदामध्ये आहे. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये अनेक आजार जे निर्माण होतात ते शरीरामध्ये टॉक्सिक लेवल वाढल्यामुळे निर्माण होतात. म्हणजे जसं आता आपण म्हणलं की शरीरातले सगळे रस नॉर्मल असतील, जर का नको ते कचरा वाढायला लागला तर चांगले रस सुद्धा काय होतील, बिघडायला लागतील. एक खराब आंबा सगळ्या म्हणजे म्हणतो ना की पेटी खराब करून टाकतो, त्याच पद्धतीने थोडे टॉक्झिन्स काय करतात, सगळ्या गोष्टीला खराब करतात. त्यामुळे ते टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये श्वेदन चिकित्सा सांगितलेली आहे. जनरली काय म्हणतो आपण त्याला की रुमॅटिड आर्थरायटिस सारखे जे प्रकार असतात शरीरामध्ये रॉंग केमिकल्स वाढलेली म्हणजे ऑलरेडी हीट वाढलेली असते, त्यावेळेला ड्राय स्वेदन वगैरे करावं असे. म्हणजे त्यानंतर ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर वेट स्वेदन, तेलाचं स्वेदन. त्याच्यानंतर म्हणजे रुमॅटिड आर्थरायटिस सारख्या ठिकाणी शरीरात केमिकल कॉम्बिनेशन वाढलेलं असेल तर ड्राय स्वेदन, असे अनेक गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत, बरोबर. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी लेप दिल्याने, बरोबर, म्हणजे सोरायसिस सारखे आजार जे आहेत, बरोबर, किंवा म्हणजे इव्हन म्हणजे काय म्हणू आपण त्याला की रुमॅटिड आर्थरायटिस सारखा जो प्रकार आहे त्याच्यातील शरीरामध्ये केमिकल डिस्टर्ब झालेले असतात. आणि आयुर्वेदामध्ये अनेक शोषण द्रव्य सुद्धा आहेत. आणि ह्या शोषण द्रव्याचं जर का लेपन केलं तर हे जे नको असलेलं ऍसिड आहे ते शरीरामधून आपल्याला काय करता येतं, ऍब्सॉर्ब करून काढता येतं. आणि त्याच्यातून काय करतात, सोरायसिस सारखा आजार असेल, सोरायटिक आर्थरायटिस असेल किंवा रुमॅटिड आर्थरायटिस असेल, लुपस सारखा म्हणजे आर्थरायटिस असेल किंवा म्हणजे तुमची शरीराची सिस्टीम जी आहे की तुमच्या विरोधात केव्हा काम करणार, शरीरामध्ये कचरा वाढलेला असेल तर ती काम करणार तुमच्या विरोधामध्ये. त्यामुळे हा कचरा बाहेर काढून टाकण्यासाठी लेपन थेरपी हा सुद्धा एक चांगला प्रकार
आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यानंतर जर का एखाद्या ठराविक ठिकाणी जर का काय म्हणू आपण त्याला की टॉक्सिक केमिकल्स वाढलेली असेल, जनरली म्हणजे आम्ही रेटायनोपॅथीमध्ये वगैरे असेल किंवा म्हणजे अनेक प्रकारच्या तुमच्या गुडघ्यांच्या ठिकाणी जर का टॉक्सिक केमिकल वाढलेले असेल त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हे जळवा लावल्या जातात. हे काय करतात, खराब रक्त काय करतात, या जळवा शोषून घेतात आणि हे खराब रक्त जर का तिथलं शोषून घेतलं तर अनेक प्रकारचे स्किन डिसीजेस असतील, अनेक प्रकारचे पेन्स असतील किंवा अनेक प्रकारचे जर का म्हणजे म्हणतो ना की रेटायनोपॅथीमुळे तिथे टॉक्सिक लेवल जमा होऊन जर का अंधत्व येणार असेल तर त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला थांबवता येतं. अशा प्रकारे याला रक्तमोक्षण असं म्हणलं जातं. आजकाल कपिंगनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कप्स वापरून सुद्धा रक्तमोक्षण करता येतं. हल्ली टॉक्झिन जर का शरीरामध्ये वाढलेले असेल तर मोठ्या नसमध्ये सिरिंज लावून सुद्धा रक्तमोक्षणाचा प्रकार आहे आणि त्यामुळे शरीरामध्ये जर का खराब रक्त जर का तुम्ही काढून टाकलं तर शरीर नवीन चांगलं रक्त तयार करतं आणि त्याच्यातून आरोग्याची निर्मिती होत असते. त्याच्यानंतर आजकाल हायड्रोथेरपी ऍक्च्युली म्हणजे आयुर्वेदामध्ये फार पूर्वीपासून सांगितलेला हा प्रकार आहे, परंतु आता त्याच्यावर एक नवीन रिसर्च आलेले आहेत आणि यासारख्या याच्यामध्ये हायड्रोथेरपीमध्ये जर म्हणजे अनेक आजार तुमचे का होतात, म्हणजे ज्या वेळेला टेन्शन वाढतं तुमच्या डोक्याचं टेम्परेचर वाढायला लागतं आणि डोक्याचं टेम्परेचर वाढायला लागलं तर रक्त काय होतं तुमच्या शरीराकडून डोक्याकडे खेचलं जातं आणि त्यामुळे शरीराला रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो. खरं वास्तविक तुमच्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या गळ्याच्या खाली जो मधला जो भाग आहे त्या भागामध्ये चालत असतात, त्यांना रक्त प्रॉपर मिळायला पाहिजे, परंतु तिथे जर का रक्ताचा इम्बॅलन्स व्हायला लागला तर मात्र त्याच्यातून काय होतात, अनेक आजार निर्माण व्हायला सुरुवात होते आणि उलट डोक्यामध्ये रक्तपुरवठा जर का वाढायला लागला तर त्याच्यातून पॅरालिसिस सारखे आजार किंवा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की अनेक प्रकारचे डोळ्यांचे आजार किंवा तुमच्या सेन्सरी ऑर्गन संदर्भात आजार निर्माण व्हायला सुरुवात होते किंवा जर का म्हणजे हायपर टेन्शन सारखा आजार होतो आणि त्याच्यातून काय होतं तुमचं किडनी फेल्युअर सारखे वगैरे प्रॉब्लेम व्हायला लागतात. मग अशा वेळेला काय करायचं, जर का तुम्ही डोक्याचं टेम्परेचर वाढत असेल तर त्याच्याऐवजी जर का याच्यामध्ये तुम्ही गळ्यापर्यंत जर का बुडून राहिला आणि खालचं जे पाणी आहे ते 40 डिग्रीला जर का मेंटेन केलं आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही जवळजवळ 1 ते 2 तास जर का त्याच्यामध्ये जर का झोपून राहिला, दॅट इज कॉल्ड हायड्रोथेरपी असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. तर त्याच्यामध्ये जर का तुम्ही झोपून राहिलं तर तुमच्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं, तिथला ब्लड फ्लो वाढतो आणि त्याच्यातून तुमचे अनेक प्रकारचे आजार, मग ते संधिवात असतील, कारण शरीर स्वतःला रिकव्हर करायला सुरुवात करतं. म्हणजे सोडियम एक्सक्रिशन वाढायला लागतं, युरिन वाढायला लागतं, इव्हन नॅचरल डायलिसिस सुद्धा होतं. म्हणजे ह्या याच्यानी आतापर्यंत अनेक लोक डायलिसिस मुक्त सुद्धा झालेले आहेत. त्याच्यावर मोठा रिसर्च झालाय, तो रिसर्च सबमिट केला गेलेला आहे. आता जो काही रिसर्च सबमिट केला गेला त्याचे येतील तो नंतरचा पार्ट असेल, पण ऍक्च्युअली अनेक जण आज म्हणजे आम्ही बघितलेत की डायलिसिसवर होते आणि चालता पण येत नव्हतं, पण आज काय झाले की याच्यामध्ये साधारण एक 8-10 दिवस म्हणजे समजा एक महिनाभर वगैरे ट्रीटमेंट घेतली. काही जणांना 8-10 दिवसात फायदा झाला, म्हणजे फायदा तर तो 2-4 दिवसामध्ये दिसायला लागतो, कारण तुमचं नॅचरल डायलिसिस व्हायला लागतं. म्हणजे एखाद्याला आठवड्याला 3-3दा डायलिसिस असेल त्यामध्ये बसवलं तर जवळजवळ 8-8, 10-10 दिवस डायलिसिस नाही केलं तरी चालतं आणि मग हळूहळू शरीर तुमचं नैसर्गिक डायलिसिस कडे जायला लागतं. एवढंच नाही तर शरीरामध्ये ऑल ब्लड सप्लाय वाढल्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की शरीराचा आजार निर्माण व्हायला कारणच रक्ताचा पुरवठा कमी होतो, कुठेतरी इम्बॅलन्स होतो. त्यामुळे गळ्याच्या खालच्या टेम्परेचर 40 डिग्रीच्या वर मेंटेन ठेवलं तर मात्र काय होतं, अनेक आजार बरे करता येतात. त्यामुळे ही हायड्रोथेरपी पण आजकाल म्हणजे संधिवात असेल, डायबिटीस सारख्या आजारामध्ये त्याचे चांगले रिझल्ट आहेत, ब्लड प्रेशर सारख्या आणि किडनी फेल्युअर सारख्या आजारामध्ये तर फारच म्हणजे डायलिसिस सुद्धा बंद होतं, असे एकूण रिझल्ट त्याच्यामधून आलेले आहेत. तर औषधांचा अतिरेक करून म्हणजे कुठल्याही आजारांमध्ये औषधं खाताना आपण टेम्पररी बॅलन्सिंगसाठी खातोय का तो आजार बरं करण्यासाठी खातोय? बरं, टेम्पररी बॅलन्सिंगसाठी जर का तुम्ही खात असाल तर औषधं जर का वाढत जात आहेत याचा अर्थ आजार कुठेतरी वाढत जातोय आणि भविष्यात मी कधीतरी किडनी फेल्युअरला जाणार आहे हे आपण समजून गेलं पाहिजे. किडनी फेल झाली किंवा अंधत्व यायला लागलं किंवा पाय कापायची पाळी आल्यावर जागा होण्यापेक्षा जर का प्राथमिक पातळीवरच तुम्ही जागा झाला, कारण विज्ञानच असं सांगतं की तुम्ही 2 पेक्षा जास्ती गोळ्या जर का 2 वर्षापेक्षा खात असाल तर तुम्ही भविष्यामध्ये किडनी फेल्युअरचे किंवा रेटायनोपॅथीचे किंवा न्यूरोपॅथीचे पेशंट होणारच आहात. बरोबर. इव्हन म्हणजे पूर्वीचे अडाणी लोक सुद्धा जास्ती त्यांना गोळ्या द्यायला लागलं की लगेच ते म्हणायचे आमच्या यांनी किडनी तर फेल होणार नाही ना. म्हणजे जे अडाणी लोकांना कळत होतं ते आपल्याला आता कळत नाही का, हा सगळ्यात मोठा प्रश्न झालेला आहे.
म्हणजे हे आपल्याला कळत नाहीये असा प्रश्न नाहीये. उलट आपल्यावर काय केलं जातं, म्हणजे सायंटिफिक याचा मारा केला जातो, काहीतरी सायंटिफिक हे दाखवलं जातं आणि त्याच्यातून काय होतं, आपण या औषधांच्या मागे लागत राहतो आणि त्याच्यातून किडनी फेल्युअर सारखे प्रॉब्लेम होतात. आणि ज्या वेळेला आयुष्याचा आनंद घ्यायचा असतो, त्यावेळेला काय असतं, आपण हॉस्पिटलच्या फेऱ्या मारायला लागलेलो असतो. ना जीवनामध्ये खाण्यापिण्याचा आनंद घेता येत, ना फिरण्याचा आनंद घेता येत, ना कशाचा आनंद घेता येत. त्यामुळे आपण कशासाठी या जगात आलोय हा विचार करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे किडनी फेल होऊन झाल्यावर जागा होण्यापेक्षा एखाद्या आजारामध्ये प्रायमरी लेव्हलला तुम्ही जागा झाला, तर आयुष्य चांगलं होण्यासाठी नक्की तुम्हाला मदत मिळू शकेल. तर आपलं YouTube चॅनल आहे, ज्याच्यावर आपण अनेक आजारांबद्दलचं जे काही सत्य आहे, की आजकाल जे काही किडनी फेल्युअर, हार्ट अटॅक किंवा हे प्रमाण वाढलंय, तर आयुर्वेदाचा जर का चांगला वापर केला, तर काय होतंय, त्याच्यातून आपल्याला मुक्त, म्हणजे म्हणतो ना, की चांगलं आयुष्य जगता येतं, निरोगी आयुष्य, औषधमुक्त जीवन नक्कीच जगता येतं. आणि हे आम्ही म्हणजे म्हणतो, की लक्षात आमच्या आलं तेव्हा आम्ही 2006 पासून औषधमुक्त जीवन, म्हणजे मेडिसिन फ्री लाईफ हे अभियान चालू केलं. त्यासाठी आम्ही Facebook आणि Instagram त्याच्यावर पण आपले अनेक काय म्हणतो, की माहितीपर गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. डायबिटीससाठी माहिती डॉक्टर गिरी डायबिटीज फ्रीडम .com या वेबसाईटवर आहे आणि इतर आजारांबद्दल माहिती advancedayurveda.org वर आहे. आणि आमचे नंबर आहेत 8484041025, 8484051025 आणि 8484061025. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाका. मेजर काही प्रॉब्लेम असेल जरूर आम्हाला कॉल करा. आणि हे जे काही आम्ही आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारण, लोकांना आरोग्य मिळावं, मेनली लोक आरोग्यपूर्ण जीवन जगावेत. कारण 100 वर्ष जर का त्यांना चांगलं आयुष्य जगायचं असेल, तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये. आणि जर का मला हे ज्ञान योग्य वाटत असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि म्हणजे म्हणतो ना, इतरांनी पण जर का औषधमुक्त जीवन जगावं, चांगलं आयुष्य जगावं असं वाटत असेल, तर त्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. तर याबरोबर मी इथेच थांबतो. परत भेटू पुढच्या आपल्या YouTube प्रीमियरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.